व्यवसायानिमित्त अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी मूळ गावी जाण्यासाठी इच्छा पासची मागणी केल्याने जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी 5 मे रोजी माहूर तहसील कार्यालयात बैठक घेतली। 26 नागरिकांना यात परवानगी देण्यात आली। त्यानुसार 6 मे रोजी तहसील कार्यालयात बोलावून त्यांना घेऊन जाणाऱ्या 5 खासगी वाहनांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले। त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल अशी आसन व्यवस्था करून त्यांना रवाना करण्यात आले। माहूर शहरात उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटक आदी बाहेरगावच्या राज्यासह महाराष्ट्रातील नाशिक, लातूर, पुणे, मुंबई, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, वाशिम, चंद्रपूर, अहमदनगर, नागपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यातील 171 नागरिकांनी आपल्या गावी जाण्यासाठी ऑनलाईन ई पास देण्याची मागणी केली आहे। त्यातील राजस्थानमधील 26 नागरिकांना जोधपूर, उदयपूर, आडमेर, चित्तोडगड या जिल्ह्यात तर बाळापूर येथील 3 नागरिकांना पास देऊन त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले। यावेळी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, मुख्याधिकारी विद्या कदम, नायब तहसीलदार व्ही.टी. गोविंदवार, नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी, पेशकार संतोष पवार, देवीदास जोंधळे, सुरेंद्र पांडे, विजय शिंदे, शेख मजहर यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते। पंजाबात गेलेल्या नांदेडच्या चालकावर आलेली आपत्ती पाहता राजस्थानसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात गेलेल्या चालकावर तशी वेळ येऊ नये याची विशेष जबाबदारी प्रशासनालाच घ्यावी लागणार आहे। कार्तिक बेहरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।